बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. बुद्ध आणि बुद्धाचे समकालीन. बुद्धाचे समकालीन. गौतमाच्या प्रवजेच्या वेळेस देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. मानसिक अस्वस्थता होती. ब्राह्मणी तत्त्वज्ञानाच्या अतिरिक्त आणखीही जवळजवळ 65 दार्शनिक पंथ होते ज्यांचा ब्राह्मणी तत्त्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान 6 पंथ लक्षात घेण्यासारखे होते. या पंथापैकी एका पंथाच्या प्रमुखाचे नाव होते पूर्णकश्यप. त्यांच्या तत्त्वज्ञानास अक्रियावाद असे म्हणत असत. त्यांच्या मते कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही काहीही कृत्य करावे किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करून घ्यावी, सत्ता व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून व्यभिचार करून घ्यावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्यास खोटे बोलण्यास लावावे, त्याचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही आणि एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी आत्म्याला त्याचे पुण्य लागत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया होत नाही. मृत्यूनंतर व्यक्ती ज्या घटकाचा बनलेला असतो ते घटक आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर ना शरीर शिल्लक राहत ना आत्मा शिल्लक राहतो. दुसऱ्या पंथाचे नाव नियतिवाद असे होते. या पंथाचा मुख्य प्रणेता होता मक्खली गोसल. त्यांचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा प्रारब्धवाद, दैववाद किंवा पूर्ण निश्चयवाद होता. कोणीही काहीही करू शकत नाही, घडवू शकत नाही किंवा कोणीही एखादी घटना घडण्यापासून थांबवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही. घटना घडत असतात. कोणीही दुःख करू शकत नाही किंवा त्या दुःखास वाढवू किंवा कमी करू शकत नाही. मनुष्याच्या बाबतीत जे काही घडणार आहे ते घडणारच. या जगाचा अनुभव त्यास घ्यावाच लागणार आहे. तिसऱ्या पंथाचे नाव होते उच्छेदवाद. याचा प्रमुख उपदेशक होता अजित केसकंबल. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता. यज्ञ आणि होम हवन निरर्थक असतात. कर्माची अशी कोणतीच फळे नव्हती की जी आत्म्यास भोगावयास लागतात. सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला कोणताही प्रकार नाही. स्वर्ग नाही किंवा नरकही नाही. मनुष्याची निर्मिती ही दुःखाच्या काही मूलतत्वापासून झालेली आहे. आत्मा त्यापासून वाचू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप विनायास होणार आहे. महाकल्पाच्या 84 लक्ष फेऱ्यातून आत्म्यास पुनर्जन्म घ्यावाच लागतो. त्यानंतरच दुःख आणि यातनाचा अंत होतो. याशिवाय दुसरा मार्ग नाही. 5वा पंथ हा अन्योन्यवाद नावाने ओळखला जात असे. या पंथाचा प्रमुख पकुतकच्चायन हा होता. 7 घटकांचा मिळून मानव प्राणी बनलेला आहे. ते घटक होते पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा. प्रत्येक घटक हा एकमेकावर अवलंबून नसतो. त्याचा एकमेकावर परिणामही होत नाही. ते घटक स्वयंभू आणि शाश्वत असतात. त्यांचा कशानेही नाश होत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडवले तर ते ठार मारणे होणार नाही. याचा अर्थ इतकाच होतो की शस्त्राने शरीराच्या 7 घटकामध्ये प्रवेश केला. संजय बेल्टीपुट्ट यांचा एक स्वतंत्र दार्शनिक पंथ होता. हा एक प्रकारचा विक्षेपवाद, एक प्रकारचा अंतिम उच्च दर्जाचा संशयवाद होता. संजय बेल्टीपुट यांचा तर्क असा होता की जर कोणी मला स्वर्ग आहे का असे विचारले आणि मला वाटले तर मी उत्तर देईल होय, किंवा जर मला वाटले नाही तर मी उत्तर देईल नाही, आणि जर का मला विचारले गेले की मनुष्य प्राण्यांची निर्मिती होते का, मनुष्यास त्यांच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे फळे भोगावी लागतात का, आत्मा मृत्यूनंतर राहतो का, या सर्व प्रश्नांची मी नाही म्हणून उत्तर देईल. कारण की मला विचार करून असे वाटते की या गोष्टी अस्तित्वात नाही. अशा पद्धतीने त्यांनी आपले एकत्रित विचार मांडले होते. 6वा पंथ चातुर्याम सवरवाद. जेव्हा सिद्धार्थ गौतम प्रकाशाच्या शोधात होते त्या काळात या पंथाचे प्रमुख महावीर जिवंत होते. त्यांना निगंठनाथ पुत्त म्हणून देखील ओळखले जात असे. महावीराची शिकवण अशी होती की मागील जन्माच्या आणि या जन्माच्या वाईट कर्मामुळे आत्म्यास पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून त्यांनी सुचविले की तपश्चर्या करून वाईटातून मुक्त झाले पाहिजे. जीवनात दुष्कर्मे करणे टाळण्याकरिता त्यांनी 4 नियम
पहिला हिंसा न करणे, दुसरा चोरी न करणे, तिसरा खोटे न बोलणे आणि चौथा मालमत्ता न बाळगणे आणि कौमार्यावस्था यांचे आचरण करून चातुर्मास धर्माचे पालन करावे.